नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. महाराष्ट्रात निवडणुका झाल्यापासून म्हणजे विधानसभेच्या निवडणुका झाल्यापासून राज्यात चाललेलं राजकारण, राज्यातील सगळं वातावरण, सर्वच क्षेत्रात माजलेली अराजकता पाहता या राजकारणाला कोणती उपमा द्यावी हे कळायला मार्ग राहिला नाही. आणि असं का होतंय हे सर्वांना कळत असूनही सांगता येईना झालंय. अशा प्रकारची अवस्था महाराष्ट्राची झाली आहे आणि त्याच्यावर मी आज भाष्य आणि कविता सादर करणार आहे की काय जुने नेते होते. आमच्या लहानपणापासून आम्ही त्यांना पाहत आलोत. ते नेते स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख, स्वर्गीय केंद्रीय मंत्री प्रमोदजी महाजन, स्वर्गीय माजी गृहमंत्री आबा पाटील. काय माणसं होते हे. आणि त्याच्यानंतर ज्यांचा अत्यंत जवळून माझा संपर्क आला ते स्वर्गीय आदरणीय माजी उपमुख्यमंत्री, माजी गृहमंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे. काय राजकारण होतं, काय दिवस होते ते मंतरलेले, भारलेले. त्यावेळेस काही विरोध नव्हता काय, त्यावेळेस काही राजकारणात लोक पडत नव्हते काय, त्यावेळेस काही कुणी निवडून येत नव्हतं काय, परंतु राजकारणच वेगळं असायचं. निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पडलेला उमेदवार विजयी झालेल्या उमेदवाराच्या हातात हात देऊन त्याला शुभेच्छा देऊन घरी जायचा. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे राजकारण चालू असायचं आणि हे शिकावं, हा आदर्श घ्यावा तो फक्त या जुन्या नेत्याकडून. मी आत्ता म्हणून गेलो की माझा जवळून संपर्क आलेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री स्वर्गीय आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा संपर्क जवळून का आला, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल मी एवढा भारावून का गेलेलो आहे, तर मी 7वीला असताना, प्राथमिक शाळेत असताना गोपीनाथराव मुंडे यांनी काखेमध्ये शबनम, एक झब्बा घातलेला, ट्राउझर आणि मिळेल त्या वाहनाने माझ्या गावामध्ये यायचं आणि प्रचार करायचा. त्यावेळेस जनता पक्ष होता, जनसंघ होता आणि त्याचा प्रचार करायचा. आणि विरोधी उमेदवार असायच्या केशर काकू. अर्थात नेहमी काकूच निवडून यायच्या, परंतु मुंडे साहेबांनी मात्र त्यांचे प्रयत्न सोडले नाहीत, त्यांची निष्ठा सोडली नाही. जनसंघापासून ते भारतीय जनता पार्टीपर्यंत निष्ठा कशाला म्हणतात तो आदर्श घ्यावा मुंडे साहेबाकडून. मग त्यांना काही प्रसंग आले नाहीत का, त्यांना काही टेन्शन आलं नाही का. या सगळ्या काळामध्ये एवढी घालमेल झाली त्या नेत्याची, पक्षांतर्गत एवढ्या वादाला त्यांना तोंड द्यावं लागलं, परंतु त्यांनी कुठंही पक्षाबद्दलचे विरोधी उद्गार केले नाही, आपली निष्ठा सोडली नाही, पक्षांतर केलं नाही, पक्ष बदलला नाही. आणि पराजयाचं तर काहीच वाटत नव्हतं हो. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकदाच त्यांचा पराजय झाला होता फक्त, नंतर पराजय झाला नाही. परंतु अख्खी जिंदगी राजकारणाला समर्पित केल्यानंतर, लोकसेवेला समर्पित केल्यानंतर सुद्धा फक्त आयुष्यात 5च वर्ष त्यांच्या वाट्याला सत्ता आली. आणि ऐन उमेदीच्या काळामध्ये मुंडे साहेब आपल्याला सोडून गेले. त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. आणि त्यांचा प्रभाव माझ्यावर जास्त राहण्याचं कारण म्हणजे मी त्यांच्या मतदारसंघामध्ये 20 वर्ष नोकरी केली. त्याच्यामध्ये माझे काही वर्ष मंडळ अधिकारी या पोस्टवर मी होतो, काही वर्ष नायब तहसीलदार होतो, काही दिवस नायब तहसीलदार होतो. तर हे आमचं जे महसूल खातं आहे त्या महसूल खात्याशी पुढाऱ्यांचे, नेत्यांचे अत्यंत जवळून संपर्क यायचे. कारण शेतकऱ्याशी संबंधित असलेलं हे खातं आहे, 7/12शी संबंधित असलेलं हे खातं आहे. आणि मग पदोपदी
कोणाच्याही कामाला मुंडे साहेबांनी फोन नाही केला तरी त्यांच्या पीएनी फोन करायचा. त्याच्यानंतर पुढं मुंडे साहेबांच्या नंतर आदरणीय धनंजयजी मुंडे, आदरणीय सौ पंकजाताई यांच्याही पी एमार्फत फोन यायचे. परंतु लोक म्हणत असतील बीड जिल्ह्यामध्ये नोकरी करणं अवघड आहे, बीड जिल्ह्यामध्ये असं आहे, बीड जिल्ह्यामध्ये तसं आहे, परंतु आम्हाला तसं कधीही जाणवलं नाही. त्यांनी फोन करताना एवढं सांगायचं, साहेब याचं एवढं काम आहे आणि हे कायद्यात बसत असेल तर त्याला सहकार्य करा. बस एवढा त्यांचा संपर्क यायचा. परंतु त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा स्वभाव, त्यांची लोक हाताळण्याची हातोटी, त्यांचं बेरजेचं राजकारण हे आज राहिलं नाही. आणि म्हणून मी आज त्याच्यावर भाष्य आणि कविता सादर केली आहे की जी दिव्य लोकप्रभानं प्रकाशित केली आहे की आज मुंडे साहेब तुम्ही महाराष्ट्रात पाहिजे होतात, आज तुम्ही असायला हवे होतात, या शीर्षकाची ती कविता आहे. अरे आज काय चाललंय? तुम्हाला पराभव मान्य नाही, तुम्हाला राजीनामाच द्यायचा नाही. हां, मला मान्य नाही पडूनसुद्धा, म्हणजे हा लोकशाहीचा खून नाही, अजिबात नाही. जे बहुमत मिळालं ज्यांना त्यांनी मात्र लोकशाहीचा खून केला. वा रे वा, काय म्हणावं याला काय म्हणावं? म्हणजे हसावं की रडावं की कीव करावी याची? हां, कसली अतिताई आहे ही, कसला संताप आहे. आणि हे याच काळात का घडायलंय की ज्यांना सत्ता गेल्याचं कधी माहीतच नव्हतं, ज्यांना सत्ता ही आपलीच आहे असं ज्यांना वाटायचं, त्यांच्या हातातून सत्ता गेली आणि तिथून पुढं असे प्रकार चालू झाले. बरोबर आहे की नाही? सत्य हे कटू असतं. परंतु तुम्ही आत्मचिंतन करणार आहात का नाही? तुम्ही जे करायलात त्याचं काय? हां, निवडून बाकीचे आले, बहुमत मिळालं, सरकार स्थापायची वेळ आली तरीही आम्ही राजीनामा देणार नाही, कारण पराभव आम्हाला मान्य नाही. वा रे वा. परंतु हे लोकशाहीतले जे नियम घालून दिलेले आहेत, घटनेने जे नियम घालून दिलेले आहेत, ते थांबणार आहेत का तुमच्या हे आतिताई केल्यामुळं? काय एका नेत्याचे भाष्य, काय ऐकावं, काय बातम्या पाहाव्यात, काय त्यांचे बाईट ऐकावेत. वा, सगळा आनंद चालू आहे. आणि याच्यामुळं मला काल मुंडे साहेबाची पुन्हा एकदा आठवण झाली की हा नेता जर महाराष्ट्रात आज असता तर एवढं वातावरण शिगळू दिलं नसतं, अजिबात नाही. आणि त्याच्यावरची ही कविता मी आज सादर करतोय. ऐकूया. कवितेचं शीर्षक आहे, मुंडे साहेब आज राज्यात तुम्ही असायला हवे होते. मुंडे साहेब आज राज्यात तुम्ही असायला हवे होते. ऐकूया. खालच्या दर्जाच्या राजकारणाने इथे आम जनता त्रासू लागली आहे. खालच्या दर्जाच्या राजकारणाने इथे आम जनता त्रासू लागली आहे आणि मुंडे देशमुख महाजनांची राज्यात खरंच उणीव भासू लागली आहे. काय चूक आहे याच्यात? इथला माणूस प्रत्येक प्रकरण जातीच्या चष्म्यातून बघत आहे. इथला माणूस प्रत्येक प्रकरण जातीच्या चष्म्यातून बघत आहे आणि भांबावलेला सामान्य कार्यकर्ता रोज दहशतीत जगत आहे. आई बहिणीवरून शिव्या देणे तर आता साधी गोष्ट झाली आहे. आई बहिणीवरून शिव्या देणे तर आता साधी गोष्ट आहे आणि सोशल मीडियावर रोजच अनेकांची जातीयवादाची पोस्ट आहे. तरुण पिढी दिशाहीन झाली आहे, म्हातारे विचित्र वागत आहेत. तरुण पिढी दिशाहीन झाली आहे, नोकरी नाही, बेकारी वाढली आहे, लग्न होईना झालेत आणि म्हातारे भाव चढल्याने करायलेत. घरी असूनसुद्धा सगळं काय म्हणावं याला? अराजक नाही तर काय आहे? तरुण पिढी दिशाहीन झाली आहे आणि म्हातारे विचित्र वागत आहेत. घरी सगळं व्यवस्थित असूनही त्यांना बाहेरच्या लागत आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे त्यांना घरचे प्रवासाला धाडू लागलेत आणि फुकट एसटीत बसून आजोबा जुन्या ओळखी काढू लागलेत. हे आजचं चित्र आहे. सध्या चालू असलेल्या पोरखेळात सामान्य माणसं पारखे झालेत. सध्या चालू असलेल्या पोरखेळात सामान्य माणसं पारखे झालेत आणि कुणाला म्हणून नावे ठेवायची? तरणे म्हातारे सारखे झालेत.
आता कायदा, पोलीस, कोर्टाला सुद्धा इथे कोणीच भेईना झालंय. आता कायदा, पोलीस आणि कोर्ट याला सुद्धा कोणी भेईना झालंय आणि गुन्हा केल्यावर पुढे काय होईल हे कोणाच्याच लक्षात येईना झालंय. भीतीच राहिली नाही कशाची. द्वेष आणि मत्सर एवढा वाढलाय की एकमेकांचा जीव घ्यायलेत. द्वेष आणि मत्सर एवढा वाढलाय की एकमेकांचा जीव घ्यायलेत आणि कोर्टात एकाचडे एक वकील देऊन 2 दिवसात सुटून यायलेत. भीतीच राहिली नाही त्याची. स्वभावात समजदारपणा नाही, पुढारी घरचे राजे झालेत. एकदा निवडून आला की राजा. स्वभावात समजदारपणा नाही, पुढारी घरचे राजे झालेत. केवळ राजकारण करण्यासाठी शिळे प्रकरण ताजे झालेत. जे काढायची गरज नव्हती उकरून, ते सुद्धा उकरून काढायला लागलेत केवळ राजकारणामुळं. काहीही करून प्रत्येक नेत्याला फक्त सत्ता हवी आहे. काहीही करून प्रत्येक नेत्याला फक्त सत्ता हवी आहे आणि ज्याला चालता येईना त्याची सुद्धा रोज चाल नवी आहे. बरोबर आहे की नाही? ज्याला चालता येईना त्याची सुद्धा रोज चाल नवी आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारे आता नेते राहिले नाहीत. सर्वांना सोबत घेऊन चालणारे आता नेते राहिले नाहीत. लोकसेवेच्या गोंडस नावाखाली काय करायचे त्यांनाच माहीत. भारदस्त व्यक्तिमत्वासोबत तुमच्या शब्दाला वेगळीच धार होती. मुंडे साहेब, भारदस्त व्यक्तिमत्वासोबतच तुमच्या शब्दाला वेगळीच धार होती आणि समोरचं प्रकरण मिटवताना मनात नीतिमत्तेची किनार होती. एखाद्याला आपलंसं करताना भाषा थेट काळजात शिरत होती. एखाद्याला आपलंसं करताना तुमची भाषा थेट काळजात शिरत होती. अशक्य काम शक्य करताना जादूची कांडी फिरत होती. त्यावेळेस जादूची कांडी हा शब्द प्रसिद्ध असायचा. जिथं मुंडे साहेब जातील तिथं काम फत्तेच झालं म्हणून समजा, आणि म्हणून जादूची कांडी. अशक्य काम शक्य करताना जादूची कांडी फिरत होती. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय पुढच्या पिढीचा आदर्श होता. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय पुढच्या पिढीचा आदर्श होता. लोखंडाचं सोनं करणारा साहेब तुमचा परिस्पर्श होता. पक्षात घुसमट झाली तरी साहेब तुमचा संयम कायम होता. आत्ताच बोलून गेलो मी. अनेक प्रसंग त्यांच्यावर आले. त्यांच्या जवळच्या लोकांनी सुद्धा त्यांना सल्ले दिले की साहेब आता पक्ष सोडा, आता तुमची घुसमट व्हायला लागली आहे. परंतु तरीसुद्धा त्यांनी अत्यंत संयमानं निष्ठेला महत्त्व दिलं आणि म्हणून पक्षात घुसमट झाली तरी साहेब तुमचा संयम कायम होता. आपलं टेन्शन आपणच घ्यायचं हा जीवनात तुमचा नियम होता. बाहेरच्या पक्षाची ऑफर त्यावेळी तुम्ही धुडकावून लावली होती. बाहेरचे तर टपलेलेच असतात ना फोडाफोडी करायला, परंतु बाहेरच्या पक्षाची ऑफर तुम्ही त्यावेळी धुडकावून लावली होती आणि भारतीय जनता पक्षावरची निष्ठा तुम्ही अबाधित ठेवली होती. विरोधात बसूनही समाधानी असणे साहेब तुम्हालाच जमत होतं. विरोधात असून सुद्धा समाधानी कसं असायचं हे फक्त साहेब तुम्हालाच जमत होतं. आणि एखादा मुद्दा लावून धरला तर सरकारही तुमच्या पुढं नमत होतं. एवढं सामर्थ्य होतं शब्दात आणि एवढा प्रभाव होता व्यक्तिमत्वात. रोज बातम्या बघितल्या की वाटतं तुम्ही असायला पाहिजे होतात. या माझ्या शेवटच्या ओळी साहेब, रोज बातम्या बघितल्या की वाटतं तुम्ही असायला पाहिजे होतात. सर्वपक्षीय नेत्यांच्या एखाद्या बैठकीत तरी तुम्ही दिसायला पाहिजे होतात. मुंडे साहेब, सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत एकदा तरी तुम्ही दिसायला पाहिजे होतात. या माझ्या अत्यंत मनातल्या भावना मी त्यांच्याप्रती व्यक्त केलेल्या आहेत. खरोखरच जुनं राजकारण आणि जुने नेते आठवणीत ठेवायजोगे होऊन गेले. त्यांचा आदर्श अजून तरी सध्यांच्या नेत्यांनी घ्यावा एवढीच विनंती करणं आपल्या हातात आहे. दुसरं काय आपल्या हातात आहे. कविता आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्कीच करा. धन्यवाद.